याला व्हाईन बोलतात. पूर्वीच्या काळी भात उकळायचे म्हणजे काय सडायचे बोलतात त्याला मालवणी भाषेमध्ये. तर याच्यामध्ये भात ओतायचे, याच्यामध्ये भात ओतायचे आणि हे मुसळ, या मुसळाने हे भात ना बऱ्याच जणांना तो मानू शकतो. काठी जोपर्यंत हातात आहे तर शिवकालीन तसं तो आपला बचाव थोडा तरी करू शकतो. हाय हॅलो नमस्कार मंडळी, हितगुज तुमच्याशी आपल्या चॅनलमध्ये मी स्नेहा आपलं मनापासून स्वागत करते. तर सध्या ही कोकण सिरीज चालू आहे. माझ्या मामाचं घर या संदर्भातला पहिला व्हिडिओसुद्धा मी अपलोड केला आहे. हा दुसरा व्हिडिओ आहे. हे माझ्या लहान मामाचं घर आहे, भाई मामांचं घर. आणि आता मी चालली आहे माझ्या मूळ घरी, माझं जे मूळ आजोबांनी बांधलेलं जे घर आहे त्या घरी. आणि तिथे अनेक शिवकालीन खेळ जे खेळले जातात त्याची हत्यारं आहेत. बरीच माहिती आपण खरं गोळा करणार आहोत आणि खूप इन्फॉर्मेटिव्ह असा हा व्हिडिओ आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर हे आहे आमच्या आजोबांचं घर, जे आमचं मूळ घर आहे. इथे बघू शकता तुम्ही, पूर्ण लाकडी असा माळा आहे. तर हा आहे आमचा लोटा. लोटा म्हणजे पुढची पडवी, म्हणजे कोण आलं तर इथे पहिलं बसायला त्यांना दिलं जातं. आणि पुढे आहे हॉल, ज्याला वळई असं म्हणतात. हे माझं ॲक्च्युली जे आजोळ मूळ घर म्हणतात ते हे आहे. आणि खूप खूप आठवणी आहेत, कारण आजोबा आजी होते त्यावेळी मी लहान असताना. आणि त्यानंतर माझे मामा, मोठे मामा आणि मधले मामा इथे असायचे, त्यांची फॅमिली इथे राहायची. आणि खूप जुनं घर आहे इथे, जुन्या खूप पारंपरिक गोष्टी आहेत, खूप जुन्या आठवणी आहेत. तर ज्या पारंपरिक गोष्टी आहेत ना त्यांच्याबद्दल माझी वहिनी हे सगळं तुम्हाला डिटेलमध्ये नक्की सांगेल. तर हे माझे आजोबा, ही आमची पणजी आजी आणि हे मोठे मामा. माझे घरात 3 मामा, पण आज कोणी हयात नाही आहे. आणि यांची जुनी आठवण माझे भाऊ हे सगळेजण सांभाळत आहेत. ही आमचं जिथे गणपती बसतो ती ही जागा, आणि वरती ही माडी आहे, माटी ना, हां वरती याला माटी म्हणतात. तर ते हे एक जुनं आहे. आणि इथे अशी पद्धत आहे की पूर्वेला किचन असतं, पूर्वेला तोंड करून जेवण करायचं. अच्छा, पूर्वेला तोंड करून जेवण करायचं. आणि ही पूर्वीची चूल आहे जी आजही खूप मेंटेन केली जाते, हे विशेष आहे. आणि खूप छान मस्त इथे कलर वगैरे केलेला आहे. काव असते ना कलर, तो मी सारवते सणाला आणि वर टिपं काढते. ही अशी मी टिपं काढून सजवते. कधीतरी मोठं कार्य असतं ना, महाळ वगैरे घातले जातात ना, त्यावेळी इथे जेवण बनवतो आम्ही. खूप माणसं येतात ना त्यावेळी जेवण बनवलं जातं. किंवा देवा आम्ही वाडी वगैरे दाखवतो ना त्यावेळी आग पेटवते मी. तर इथे आमचे मोठे मामा राहायचे आणि ही माझी बहिणी. ही आमची आजोबांच्या काळातली ही पेटी आहे लाकडी. बहिणी सांगाल याच्याबद्दल? हां, ही पेटी पूर्वी म्हणजे हिचे पणजोबा त्यांच्या काळाची पेटी आहे, त्यांची पेटी आहे ती. आम्ही आता नवीन बनवून घेतली. याच्यामध्ये आमच्या देवाचं सगळं सामान म्हणजे निरंजन म्हणा, हे समई म्हणा, तामवण म्हणा, सगळं ह्याच्यामध्ये असतं. साण वगैरे, चंदन उगळायची सर्व ह्याच्यामध्ये ठेवतो आम्ही. आमच्या गावामध्ये देव लिंगेश्वर गाभाऱ्यात असतो, म्हणून आमच्या तुळसुली गावामध्ये देवारा कोणीच लावत नाही. असं काहीतरी डेकोरेटिव्ह करतात फर्निचरचं आणि तिथे देव ठेवतात. त्यामुळे हा देवारा असं नाही आहे, अशी एक डिझाईन केली त्यात फोटो ठेवतो आम्ही इथे, म्हणून ही अशी बसवलेली आहे. आणि याला मालवणी भाषेत होरा बोलतात, होरो असं बोलतात. हा, म्हणजे जे मूळ किचन आहे ते मेन किचन आहे. हा हा, आता किचन बोलतात, पहिला होरा बोलायचे. होऱ्यात पूर्वेच्याच बाजूला असेल. हा, पूर्वेला, पूर्वेची खोली, पूर्व दिशेला जे खोली असते ना त्याच्यामध्येच किचन रूम बनवतात. जुन्या घरामध्ये बनवला जायचा आणि पूर्वेला तोंड करून चुलीवर जेवण बनवायची बाई. ही खरं म्हणजे गृहप्रवेश करतात त्यावेळी वास्तुपुरुष या इथे ठेवला जातो आणि त्याचं पूजन केलं जातं. मग काय, तिथे संपूर्ण अशी पेढी बांधली गेली आणि त्याच्यावर ते थंड राहावं ना म्हणून पाणी ठेवतात भरून. पूर्वीच्या काही पाणी ठेवायचे भरून. आता नळ आल्यामुळे पाणी भरलं जात नाही, पण रिकामी ठेवतात म्हणून आम्ही ते कलश ठेवतात, त्या जागी हे हंडे भरून ठेवलेले आहेत. अजून चालू आहे. आमच्या परीने आम्ही ते जपण्याचा प्रयत्न करतो. नागपंचमीच्या दिवशी नाग पूजला जातो. पूर्वी हे काढलं जायचं, आता आम्ही हे टाईल्स बसून हे केलेलं आहे. ते इथे शेणाची जमीन होती, गणपतीला वगैरे शेण सारवलं ना
की किती छान म्हणजे सणवार आहे असं वाटतं, म्हणून ती शेणाचीच ठेवलेली होती. पण आता कसं शेण भेटत नाही, सारवायला जमत नाही, म्हणून आम्ही आता कार्पेट घातलंय. शेणाची जमीन, खाली शेण आहे, शेणाची सारवलेली जमीन आहे. तर या मूळ घरामध्ये ना एक किचन असतो, ज्या गरजेच्या ज्या खोल्या आहेत त्या साईडला असतात आणि पाटलं घर असतं. तर हे पाटलं घर आहे आमचं आणि इथे बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत, पारंपरिक गोष्टी ज्या आता पाहायला मिळत नाही. म्हणजे उदाहरणार्थ हे जातं आहे, ही उखळ आहे. आता ह्याचं नेमका काय करतात ना याबद्दल मला पण फारशी माहीत नाही आहे. तर वहिनी हे आपल्याला नक्की सांगेल. काय म्हणतात? याला व्हाईन बोलतात. हे पूर्वीच्या काळी भात उकळायचे, म्हणजे काय सडायचे बोलतात त्याला मालवणी भाषेमध्ये. तर याच्यामध्ये भात ओतायचे, याच्यामध्ये भात ओतायचे आणि हे मुसळ, या मुसळाने हे भात ना, मी काय कधी केलेलं नाही प्रोसेस, पण मला माहिती आहे, माझ्या आईच करायची ना त्यावेळी मी बघितलंय. भात याच्यामध्ये टाकल्यावर ना असं मारायचं, काय ते बाहेर उडतं ना, मग परत पायाने ते आतमध्ये टाकायचं, असं करायचं. दुसऱ्या हाताने असं करायच्या बायका पूर्वीच्या. आम्हाला ते काय माहिती नाही, बघितलंय तेवढं फक्त. जपून ठेवले आहेत. पूर्वी मसाल्याच्या गिरणी नव्हत्या ना गावामध्ये, मग पूर्वीची लोक मसाला पण याच्यामध्येच मिरच्या कुटायची आणि मसाला बनवायची लोक. पायाला कापड बांधून पूर्ण, म्हणजे मसाला उडतो ना, बग पडतो, म्हणून संपूर्ण दोन्ही पायाला हे कापड बांधून मसाला कुटायची लोक ह्याच्यावर. हे आम्ही अजून जपून ठेवलंय. कळणार नाही ना. पूर्वीच्या काळी ना इथे असं लटकायला पिशवी म्हणा, किंवा शर्ट काढलं कोणी तर ते ठेवलं, पॅन्ट ठेवली, काही पिशव्या लटकवायला असं खुंटीचा वापर करायचे. मग या खुंटी लावलेल्या आहेत. त्या गावामध्ये होळी 5व्या दिवशी रोंबाट नेतात ना होळीला, मग प्रत्येकाची एक बत्ती, म्हणजे 8 वाड्या आहेत आमच्या गावामध्ये वारंगांच्या. मग 8 बत्त्या तिथे होळीला जायला पाहिजेत. मग कसं करणार, रोंबाट आलं एक, ते एक बत्त्या मोजणार, 7 आल्या आहेत, म्हणजे अजून एक यायची आहे, मग ते येईपर्यंत राहणार. मग ही निशाणी आहे बत्ती, म्हणून ही जुनी बत्ती अजून आम्ही ठेवलेली आहे. लागते ती दरवर्षी, आजही लागते. आमचं जे घर आहे ते शेतकरी कुटुंब, आणि त्या काळामध्ये सुद्धा शेतीसाठी बऱ्याचशा गोष्टी बांबूच्या वगैरे वापरल्या जायच्या, आणि ज्या आता फारशा दिसत नाही, पण इथे तुम्हाला बऱ्याच गोष्टी दिसतील. तर ते काय काय आहे ना ते आपण आता जाणून घेऊ. हे सूप आहे, हे ओवसा. आम्ही गणपतीला याच्यातून ओवसा याच्यामध्ये पूजन करतो आणि देवळाकडे घेऊन जातो. याच्यामध्ये ओवसाचं सूप आहे, ओवसा याच्यात मध्ये गौरीचा ओवसा. आणि ही फुलांची पडली, फुलं गणपती समोर ठेवतो आम्ही. ही असते. हे वंशातलंच हे सुपली. मला आठवतं लहानपणी ना याच्याबरोबर मी खूप खेळलेली आहे. म्हणजे आजी सूप हे करायची आणि मग माझ्यासाठी काय तर तिने ही सुपली. सुपली. आणि हे पडली बोलतात ह्याला. आम्ही विहिरीवरून गौरीचं पूजन करून घरात गौरी याच्यातून आणतो आणि इथे पूजन करतो. आजही हो, त्याचीच आहे ही रवळी. हे लग्ना कार्यामध्ये वापरलं जातं. हे मुलाच्या लग्नाला आणलेली आम्ही, तांदूळ धुवायला देतात ती ही रवळी. ही मला आठवतं मुंबईत जरी लग्न असेल तरी ही नेतात, लागतेच आपल्यामध्ये, ही लागतेच रवळी. रवळी लागते. आणि हे आहे ना, ही डाळी बोलतात ह्याला, डाळी. ही ह्याच्यावर ही डाळी माझ्या मुलाच्या लग्नातली आहे. याला मी खराब होते म्हणून सारवलंय शेणाने. याच्यावर नवरा बसतो मंडपात जायच्या आधी आणि मणी होतो मंगळसूत्राचे, मुहूर्तमणी याच्यावर बसून ओवले जातात. मग ती मी खराब व्हायला लागली म्हणून शेणाने सारवून ठेवली आहे. खूप. ही टोपली सरियाळी टोपली बोलतात, न सारवलेली, म्हणून तिला सरियाळीच टोपली, आणि सारवलेली असते तिला टोपली बोलतात. असं. मग ही ह्याचा वापर होतो, तांदूळ धुतात किंवा चार बैलांना गुरांना चार कापून आणतात, ह्याच्यातून आणायचे आम्ही. तांदूळ धुतले ना असं ठेवलं की ह्याच्यातून पाणी निघून जातं. ही टोपली, ही मोठी, ही छोटी. हा कोयता, नारळ फोडतो आपण. नारळ फोडतो तो होत नाही, मग हा कोयता प्रत्येक घरात असते, मुंबईत सुद्धा असतो. हो, नेतात इकडून आणि झाडं नारळ फोडायला. म्हणजे याचाच मोठा भाऊ हा पाळ, कोयत्याचा मोठा भाऊ पाळ.
काटेरी झाडी तोडायला ना ह्याचा वापर करतात. हा म्हणजे आपल्या हाताला काटे लागत नाही, लांब राहतात ना, म्हणून हा पाळ. आणि ही कोयती चार कापायला, फणस रसाळ फणस कापायला याचा वापर. हा आणि चार कापायला, गुरांसाठी चार कापायला हे अशी दात्रे बोलतात. नाही नाही, हे बघ, हे दात्रे बोलतात ह्याला. हे अच्छा, याचं कात्रे असतात. हा हा, कापता नाही. कोयती बोलतात ह्याला. छोटी झाडं, फुलझाडं खोदायला तिथल्या तिथे बोचला बोलतात ह्याला. हा, असं धरायचं, कुदळीने खणायची गरज नाही, हाताने असं खुरपायला. हा, पण हा खुरपणी नाहीये, ही बोचला बोलतात ह्याला. ही ना हिराची झाडू आहे. आणि हल्ली हीर म्हणजे काय माहिती नसतं. हे ॲक्च्युली ज्या झावळ्या आहेत ना, नारळाच्या ज्या झावळ्या असतात त्याच्यामध्ये एक हीर असतो, तो असा काढून मग ह्याची झाडू बनते. आठवण आहे की आजोबा आमची अशी झाडू स्वतः घरी बनवायचे आणि ते सुतळीने कंप्लीट बांधलेली. बघा, आजोळी आलं ना की मी जास्त भावूक होते, कारण माझ्या मामांबद्दल खरं मला सांगण्यासारखं खूप आहे. आणि खूप वर्षापूर्वी मिल जेव्हा बंद पडली होती, हे सगळेजण इकडे शिफ्ट झाले गावी, त्या दरम्यान संभाजी व्यायामशाळा म्हणून त्यांची व्यायामशाळा होती. आणि त्या काळामध्ये खूप चांगली गोष्ट होती की घरातल्या मुलांना त्यांनी स्पेशली ट्रेन केलेलं या सगळ्या गोष्टींमध्ये. हे म्हणजे खरं हे शिवकालीन खरं तर हे खेळ आहेत, ज्याची आताच्या मुलांना फारशी माहीत नाही आहे. हल्ली ते दिसतं की मुलं शिकत आहेत, पण हे मला सांगायला खूप बरं वाटतं आहे की हे आमच्या घरामध्ये होतं. माझे तिन्ही मामा हे सगळं करायचे. आणि जी काही हत्यारं तुम्ही बघताय ना, तर या हत्याराचा काही ना काहीतरी उपयोग आहे, जे आजही आमच्या घरामध्ये आहे. आणि मला सांगायला खरंच खूप आवडेल की आनंद होतोय खरं तर की माझी भावंड आजही याच्यामुळे शिवकालीन जे खेळ आहेत ते आजही करतात. होळी असू दे, एखादा लग्न समारंभ असू दे, तर त्यावेळी सुद्धा असे खेळ खेळले जातात. मला वाटतं हां, गणपती विसर्जनाच्या वेळी सुद्धा. आणि आमच्याकडे ना मला वाटतं असं एकही लग्न नसेल की ज्या लग्नामध्ये हे खेळ आम्ही खेळलो नाही आहे शिवकालीन. म्हणजे जुन्या सीडीमध्ये वगैरे तर आमचे मामा अगदी डोळे बंद वगैरे करून प्रॉपर नारळ फोडायचे, म्हणजे दुसऱ्याच्या डोक्यावरती नारळ असायचा. तर मला आठवतं की जेव्हा आमचे मधले मामा होते, छोटे मामा होते, तर एक विशेष की बघताना सुद्धा खूप प्रचंड भीती वाटायची. कारण जे छोटे मामा असायचे ते खाली बसायचे, इथे चाकू ठेवायचे, वरती डोक्यावरती नारळ असायचा. आणि माझे मधले मामा होते गजामामा, तर ते डोळ्याला त्यांच्या पट्टी बांधलेली असायची आणि एक अंदाज घेऊन ते बरोबर काठी फिरवून ते नारळ बरोबर फोडायचे. म्हणजे मी आता बोलते पण माझ्या अंगावर काटा येतो. हे आम्ही स्वतः डोळ्यांनी पाहिलेलं आहे. खूप बरं वाटतं की माझे सगळे भाऊ हे आणि आमच्या घरातल्या मुलीसुद्धा, म्हणजे सगळ्या बहिणीसुद्धा, या सगळ्यांना हे शिवकालीन खेळ खेळता येतात. पण मला याबद्दल फारशी माहिती नाही, ती मी माझ्या दादाकडून आता तुम्हाला हे सांगते. आमचा दादा खरं शिक्षक म्हणून रिटायर्ड झाला आणि या सगळ्या गोष्टी ह्याने फार अगदी जतन करून ठेवलेल्या आहेत. तुम्हाला याबद्दल माहिती मिळेल. दादा काय सांगतो? आता ही असं पूर्वीचं माप हे एक हात, ह्याला एक हात बोलतात. असं साधारणपणे ही 2 हाताची ही काठी आहे, 2 हात काठी येईल एवढी. ही सुरुवातीला 9 ठोक्याची काठी, 9 ठोके, सिंगल काठी असते. समोरच्या माणसाकडे सुद्धा एकच काठी आणि इकडच्या माणसाकडे एकच काठी. ह्याच्याद्वारे 9 फटक्याची काठी किंवा 9 ठोक्याची काठी ह्याने खेळता येते. त्याच्यानंतर 2-2 काट्या घेतल्या, एका व्यक्तीकडे 2 काट्या, याच्याकडे 2 काट्या, समोरच्याकडे 2 काट्या. मग ह्याच्या साहाय्याने 6 फटक्याची काठी, डबल काठीने. हां, म्हणजे उपयोग म्हणजे स्वतःचं संरक्षण अधिक चांगलं. हां, ते स्वतःचं संरक्षण. सिंगल काठीने सुद्धा माणूस स्वतःचा जीव, शेवटचे 10 जण आले शेवटी तर आपल्याला ते ठार मारणार. बऱ्याच जणांना तो मारू शकतो. काठी जोपर्यंत हातात आहे तर शिवकालीन तसं तो आपला बचाव थोडा तरी करू शकतो. असा हे काठीचा उपयोग आहे. आणि आता हे 2 काट्या हातात घेतल्या की 6 फटक्याची काठी समोर. हां, 2 हातात 2 काट्या. हां, माप किती आहे? 2 हात बोललो मी. आणि मग 6 फटक्याची काठी, त्याच्यानंतर 8 फटक्याची काठी. त्या घरी असलेले बाणे आहेत, बाणे. इथे हा जो बाणा आहे तो पितळीचा आहे, पितळ. तर मग चकचकीत पॉलिश केलं की ते अगोदर साध्या ह्याने पॉलिश करायचो, नळ्याचं पूड करायची आणि त्याने घासायचं की एकदम चकचकीत होणार. हा पितळीचा आहे. हा पितळीचा. ह्याला असे 3 गोळे असतात हे जवळ इथे असं. आणि हा असं ह्याने सुद्धा आपण संरक्षण करू शकतो. समोरच्याला हे मारू शकतो आपण
ह्याच्यावर असं हे फिरवता फिरवता मारू. ह्याच्यामध्ये पद्धतशीर खेळ आहे तो वेगळा आणि स्वतःच्या संरक्षणासाठी आहे तो वेगळा. असा फिरवला असा आपल्या जवळून असा बरोबर जातो, तो आपल्याला लागणार नाही आणि आपला बचाव करू शकतो. हा जो आहे बाणा तो पितळीचा नाही आहे, हा साधारण स्टील ॲल्युमिनियमसारखा त्यावेळेचा भाग आहे. हां, ते सुद्धा ह्याला पण 3 गोळे आहेत, खाली 2 एवढ्या अंतरावर वर 1. हां, म्हणजे ह्याला म्हणतात बाणे असं म्हटलं जातं. आता हा जो आहे हा पट्टा, शिवकालीन पट्टा. आता हा सुद्धा असा आहे, इथे हात टाका, इकडे असं बघा असं आहे, इथे हात टाकता येतं, इथे रस्सीने तो सटकणार नाही, इथे बोटं पकडता येतात. शिवाजी महाराजांच्या काळात असं होतं. आणि इथे ही बरोबर धारदार ब्लेड. शिवाजी महाराजांच्या लढाईमध्ये जसं माणसं कापली असं या पट्ट्याने तसंच हा पट्टा. याच्यापेक्षा आता छोट्या मुलांसाठी कमी लांबीचा आहे, मोठ्यांसाठी जरासा लांब असतो आणि ह्याला पट्टा बोलतो, शिवकालीन पट्टा. तसं हे एक हत्यार आहे आणि आता हे सहसा कुठे वस्तू पण मिळत नाहीत. हे आता हे झालं. त्याच्यानंतर हे जे वस्तू आहेत त्याला भाले बोलतात. हां, शिवकालीन भाले. आता इथे तयार करून आम्ही घेतलेलं आहे की भेंडल्यामाडाचं झाड असतं, त्या झाडाच्या लाकडापासून तयार केलेलं आहे आम्ही. हां, कारण का ते सतत मोडत राहतं नाही तर इतर लाकडाचं, आणि त्याला स्क्रू बी लावलेले असल्यामुळे तर ह्याचीसुद्धा पद्धत वेगळी आहे खेळण्याची. कुठल्याही खेळाचं पद्धताला प्रत्येकाला पद्धत आहे खेळण्याची, कसंही खेळता येत नाही. काठीसारखीच खेळली पाहिजे, बाण्याप्रमाणे, पट्ट्याप्रमाणे. आणि भाले स्वतःशीच. आणि शिवाजीच्या काळात ह्याने भोसकून टाकलं जात होतं. हां, रक्तबंबाळ केलं जात होतं, ठार मारलं जात होतं ते असं. तसे हे 2 भाले बनवलेले आहेत, लाकडी भाले आहेत. आणि ते शिवाजीच्या काळामध्ये ते लोखंडी होते. ही वस्तू आहे ढाल तलवार. उजव्या हातामध्ये तलवार, डाव्या हातामध्ये ढाल. म्हणजे समोरच्याने आपला हल्ला आपल्यावर केला तर आपल्या इथे कुठे बसता कामा नये. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये तसंच होतं. मग तो इथे झेलला पाहिजे, आपण ती तलवार इथे झेलली पाहिजे ढालीवर, आणि आपलं संरक्षण आपल्या हाताचं केलं पाहिजे. असं आहे ढाल आणि तलवार. तसं हे 2 जण खेळतात. ते कुऱ्हाडी आहेत, कुऱ्हाडी. हां, कुऱ्हाडीने सुद्धा हल्ला करता येतो. असं शिवाजी महाराजांच्या काळात सुद्धा तसंच होतं, कुऱ्हाडीने हल्ला करणे. आता याच्या जोडीला ही ढाल घ्यायची आणि कुऱ्हाडं, ढाल आणि कुऱ्हाडं असं. ह्याला पण शिस्त आहे, ह्याला पण पद्धत आहे खेळण्याची. कसं फिरवतात, कसं हल्ला कसा करतात, वार कसे काढतात, त्याला पण पद्धत आहे. पूर्वी ह्याच्याबरोबर चांबड्याची पण हे होती. ही जशी लोखंडी ढाल आहे तशी पूर्वी फरी होती, त्याला फरी बोलायची, चांबड्याची होती त्यावेळी. तर शिग आहे. हां, शिग आहे ही लाकडी. आणि ह्याला कपड्याचे तारेने बांधलेले गोळे आणि रॉकेलमध्ये बुडवायचं आणि हे असं फिरवायचं, असं फिरवायचं आहे. आणि ते रॉकेलवर पेटवलं की ते रात्रीच्या वेळेला छान दिसणार ते, असं आहे. म्हणजे ही बनाटी बोलते, ह्याला बनाटी बोलतात, बनाटी. आता चक्कर बोलतात. हां, हे 4 गोळ्यांचं आहे आणि साखळी लावलेल्या आहेत आणि ह्याला खाली कपड्यामध्ये बांधून तारेने गुंडाळलेलं आहे. रॉकेलमध्ये आता रॉकेल मिळत नाही, पण डिझेल वापरून डिझेलमध्ये बुडवतो आणि आम्ही हे दाखवतो लोकांना. हां, आणि हे असं गोल असं फिरत राहतं, असं गोल फिरत राहणार. पुन्हा ते तसं असं उतरायचं खाली. असं आपल्या गळ्यामध्ये पण पळू शकतो. कोणी करू शकत नाही, ज्याला सराव नाही, ज्याला माहिती नाही तो करू शकत नाही. हां, त्यामुळे त्याच्या गळ्यातच अडकणार ना हे असं, आणि तो जळेल ना माणूस. तसं तो आता ह्याच्यामध्ये हे 4 गोळ्यांचं आहे चक्कर, ह्याला चक्कर बोलतात. आता ह्या 8 गोळ्यांचं पण आमच्याकडे होतं. 8 गोळ्याचं आता आम्हीच पण आता करू शकतो. कारण ह्याच्या मधोमध आणखी एक गोळा बांधला प्रत्येक ठिकाणी की 8 गोळ्यांचं झालं. आणि 8 गोळ्याचं कोणाला तसं सहसा फिरवता येत नाही, कारण ज्यावेळी चक्कर फिरवलं जाणार ते डगमगणार, गती येणार नाही व्यवस्थित. म्हणून ते ज्याला सराव आहे तोच हे फिरवू शकतो, कोणाचंही काम नाही ते. हा लाटणी बाणा आहे. हा मुळात लाटणी बाणा आहे आणि इथे त्याचा असं लाकडी भाग असणार. आता हे ह्यानी गोळा जोडला आहे त्याला आणि अशी रॉकेलवरचं तयार केलं आहे. तसं इथे पहिले सुरुवातीला तसं नाही आहे. हे लाकडीचं इथे पाहिजे आणि याला लाकडी बाणा बोलतात. हा असे हत्यार. अजून आणखी पण हत्यारं आमची आहेत, घरी वर आहेत. म्हणजे नारळ फोडण्याचं एक वेगळं हत्यार काकांनी बनवलं आहे, ते आता वर आहे. त्याचा स्क्रू वर निघाला आणि त्याचा आता वापरही होत नाही, पण अजून ते हत्यार बनवलेले व्यवस्थित आहे हत्यार. अद्वैत पण करतो, व्हेरी गुड. अद्वैत क्लासमध्ये शिकलेला ना, आणि ही आमची वारंगांची मुलगी शिकली आहे. हे विशेष आहे की आजच्या पिढीला सुद्धा हे सांगायचा, शिकवायचा प्रयत्न आहे. आणि नित्या पण करते, व्हेरी गुड. ह्या गोष्टी खरंच खूप भावूक करतात कधी कधी मला, कारण मी लहान असल्यापासून इथे येते. मे महिन्याच्या सुट्टीमध्ये प्रत्येक लग्नात, आमच्या गावच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा हे खेळ आजही होतात वारंगांच्या तुळसुलीमध्ये.
आणि समजा जर तुमची इच्छा आहे की तुमच्या गावामध्ये असं येऊन एखादे प्रोग्राम करावे, तर दिलेल्या नंबरवरती तुम्ही सुद्धा संपर्क साधू शकता आणि नक्की या लोकांना तुम्ही इन्व्हाइट करू शकता. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा. तुमची काही मतं असतील या व्हिडिओच्या संदर्भात, तुमच्या गावामध्ये असं काही होतं का, हे सुद्धा मला नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक करा, शेअर करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे, कारण हीच आपली संस्कृती आहे, यातल्या पारंपरिक गोष्टी आहेत आणि हे सगळ्यांपर्यंत खरं पोहोचलं पाहिजे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद.